मी महेश पाटेकर. मी चौकामध्येच मूर्तीच्या तिथं होतो. संध्याकाळी सुमारास 7:30 ते 8च्या आसपास क्रेन वगैरे आणले होते आणि पहिलेच 300-400 पोलीस होते. नंतर 3-4 गाड्या आल्या आणि लगेच लाठीचार्ज चालू केला. लाईट घालवली आणि जोपर्यंत लाठीचार्ज चालू होता तोपर्यंत पूर्ण लाईटी घालवल्या होत्या आणि प्रत्येक लोकांना मारहाण केली. डोके फोडलेत, हातपाय मोडलेत काय लोकांचे. तुम्हाला कुठं मारहाण झाली? मला इथे चौकामध्येच मूर्तीच्या तिथंच मारहाण केली. 4-5 जण होते. मग एकत्र मारायला चालू केली. मी खाली पडलो. कुठं लागले तुम्हाला? हा पाय मोडलाय माझा, खाली पाय मोडलाय. हा मोडलाय. मग सुरुवात कोणी केली होती? सुरुवात पोलिसांनीच लाठीचार्ज केला. ते स्वतःहून आल्यामुळं आम्ही फक्त सरकारी जागेत मूर्ती स्थापन केलेली असं शिवाजी महाराजांचे. पण ते दिवसभर कुटाणा चालू होता. पण रात्री बळजबरी करून आणि बळाचा वापर करून पोलीस प्रशासनाने हे कृत्य केले. माझे नाव तानाजी अर्जुन कुरके. मग आमचे मी ते दारात बसलेलो होतो, वरून आले आणि घरात ते येऊन दोघा तिघाला आमच्या घरात मारलेला. कोणी मारले? त्या प्रशासनाने. कोण? ते पोलीस होते. कोणाकोणाला मारलं? तिघांनी मारलेला. कोण कोण होते मारलेले नाव त्यांचे धाकटा भाऊ एक आणि थोरला भाऊ एक, दोघाला मारले. नाही इकडे मला आमच्या घरी मारलेला आहे. मला इकडे तिकडे नव्हतं आम्ही. ही काही माझ्याच घराच्या वर दिसत. मी इथं चौकातच राहतो अंजनगाव मध्ये. माझं नाव ज्ञानेश्वर जाधव. त्या पोलिसांनी काय केलं, आमचं जी पोरं होती ती क्रेन चालू झाल्यावर पोरं आडवी पडल्यावर त्यांनी लाईटी घालवल्या आणि लाठीचार्ज चालू केल्यावर त्यांनी इकडं पोरं ताणत इथं चौकात येऊन त्यांनी घरात घुसून मारले. बायांना पण मारले आमच्या. कोणाकोणामध्ये वाद आहे सांगा सध्या गावात? हे धनगरामुळे झालं. त्यांचं काय म्हणणं? कोणाचं? धनगर समाज. त्यांचं धनगर समाजाचं म्हणणं आहे पुतळा उचला, पण ही सरकारी जागेत पुतळा आहे. आता तुमची भूमिका काय? उचलायचंच नाही, कायम ठेवणार. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता. मंगळवारी मध्यरात्री म्हणजे बुधवारी पहाटेच्या दरम्यान हा पुतळा बसवण्यात आला आणि काल दिवसभर प्रशासनाने पुतळा काढण्यासाठी आणि दोन गटाची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी बैठका घेतल्या आणि शांतता प्रस्थापित करण्याचं काम सुरू असतानाच रात्री दोन्ही गट प्रक्षुब्ध झाले आणि त्यांनी दगडफेक चालू केली. एकमेकावर दगडफेक करून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि हे प्रकरण हाताळण्यासाठी माढ्याचे तहसीलदार देखील या ठिकाणी उपस्थित होते. मात्र या दगडफेकीमध्ये चक्क ही माढा तहसीलदारांची गाडी फोडलेली आहे. अक्षरशः चक्काचूर या ठिकाणी गाडीचा आपल्याला झालेला दिसतोय. दगडफेक करून फक्त जमाव थांबला नाही तर रस्त्यावरून ही गाडी खाली खड्ड्यात फेकून देण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय. आपण बघू शकता तहसीलदार तसा तालुका कार्यकारी दंडाधिकारी माढा यांची ही स्कॉर्पिओ गाडी आहे आणि चक्क गाडी उचलून रस्त्यावरून खाली फेकून दिल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आता गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे. लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक आमदार अभिजित पाटील असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांच्या वतीने या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकार देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दोन्ही समाजाची समजूत काढून गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा एकंदरीत प्रयत्न केला जातोय. मात्र रात्रीची जी परिस्थिती होती ती अत्यंत भयानक परिस्थिती असल्याचं या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी लोक सांगताना आपल्याला दिसत आहेत. अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, माढा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.